कालच मी या बाबतीमध्ये बोललो होतो की जे 6 खासदार NDAमध्ये आलेले आहेत, ओम सकट सर्व 6 खासदारांचं काल मी NDAमध्ये स्वागत केलं होतं. मी हेही म्हटलं होतं की प्रतिस्पर्धी वगैरे आता विषय राहत नाही, कारण ओमने स्वतःहून NDAमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्यानंतर जे काही भाष्य झालं त्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. योग्य वेळेस मला जेव्हा वाटेल तेव्हा मात्र नक्की बोलेन. त्याचबरोबरीने असंही आज कुणीतरी खोडसाळपणे पसरवलं की आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचा काहीतरी नागरी सत्कार होणार आहे. ही बातमी अतिशय चुकीची आहे. आदरणीय डॉक्टर साहेब आत्ता त्या परिस्थितीमध्ये नाही आहेत की ते उभंसुद्धा राहू शकतात. दुर्दैवाने हे सगळं जे घडलं ते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि न्यायालयाच्या निकालातून अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. त्याबद्दल देखील मी अधिक आत्ता काही बोलणार नाही. वास्तव एवढंच आहे की डॉक्टर साहेबांवरती प्रचंड अन्याय झाला. खूप गोष्टी त्यांना सहन कराव्या लागल्या. त्यांचा कुठला काही सत्कार वगैरे असा काही नियोजित नाही आहे. राणा पाटीलजी, परंतु तुम्ही ही जी गोष्ट आहे आता तुमचं राजकारण संपवणार वगैरे ओमराजे निंबाळकर भूमिका मांडतात, या सगळ्या संदर्भात घेऊन तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार मांडणार आहात, कारण की आता महायुतीमध्ये ओमराजे आलेले आहेत. त्यामुळे महायुती हे एकत्रित निवडणूक लढत असते, त्यातच धाराशिवमध्ये महायुती अस्तित्वात नाही आहे का? नाही, मायबाप जनता जी आहे ती ठरवत असते कोणाला मतदान करायचं. त्यामुळे त्याविषयी काही जास्त बोलायची आवश्यकता मला वाटत नाही. परंतु जे संबंधित वरिष्ठ आहेत त्यांनी योग्य ते प्रबोधन करणं अपेक्षित आहे. NDA म्हणून प्रत्येकाने काही गोष्टी पाळणं हे देखील अपेक्षित आहे आणि अगदी गरज पडली तर मी बोलेन, परंतु शक्यतो मला या विषयावरती आत्ता काही भाष्य करायचं नाही. शिंदेंनी आपली काल भूमिका मांडताना सांगितलं की ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांच्या संदर्भात अतिशय चुकीची गोष्ट घडली, त्यांची हत्या झाली, त्यामुळे आम्ही ओमराजेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत, अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भूमिका घेताना पाहायला मिळतात. म्हणजे त्यांचा थेट रोग तुमच्यावरतीच आहे की तुमच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली. नाही, तसं यालाच अनुसरून असे की त्यांनी CBI चौकशीची देखील मागणी केली. नाही, एक गोष्ट म्हणजे शिंदे साहेबांना जर काही वाटत असेल तर ते नेते आहेत, ते कधी माझ्याशी बोलू शकतात. स्पष्टपणे समोरासमोर त्यांच्यावर चर्चा होऊ शकते. दुसरा विषय आहे तो CBIने हायकोर्टात जाण्याचा. ही साधारण प्रोसिजरल बाब आहे. अशा खटल्यांमध्ये जेव्हा केव्हा निकाल होतो ट्रायल कोर्टाचा, त्याच्यानंतर कुठली तरी बाजू जी आहे ती हायकोर्टामध्ये जातच असते. एक तर प्रॉसिक्युशन जाते किंवा डिफेन्स जाते. हा विषय जो आहे तो अनुषंगिक विषय आहे, नॅचरल नॉर्मल विषय आहे. सर, याला लागूनच या सगळ्या वादानंतर किंवा ओव्हरऑल या घडामोडीनंतर आपण देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. काय नेमकं मुख्यमंत्र्यांसोबत या सगळी घडामोडी, कारण का एकत्र काम करायचे तुम्ही म्हणताय, पण जिल्ह्यात एक खासदार आहे, 2 वेगळ्या गटाचे आमदार आहेत आणि एकच फक्त म्हणजे एकमेव तुमचीच जागा आहे, तर संघर्ष जर कायम राहिला तर मतदारसंघाला वाटतं मुख्यमंत्र्यांची काय बोलणं झालं? मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा झाली की 2 महत्त्वाच्या विकास कामांच्या बद्दल. एक रिन्युएबल फ्युएल म्हणजे नवकरणीय इंधन. अगदी शेतकऱ्यांचा जो काही शेतातला कचरा असतो, पीक आपण काढल्यानंतर जो कचरा असतो, मग बगॅस असेल किंवा कांदा असेल, सडलेला कांदा असेल, या सर्व गोष्टींकडनं त्याच्या माध्यमावरती प्रक्रिया करून क्रूड ऑइल बनवण्याची एक नवीन टेक्नॉलॉजी आहे. त्या क्रूड ऑइलपासून डिझेल बनवलं जातं, जे ड्रॉप इन फ्युएल आहे. म्हणजे आहे त्या गाडीमध्ये मॉडिफिकेशन न करता हे डिझेल वापरलं जातं. गेले 15 दिवस माझ्या गाडीमध्ये मी हे नवकरणीय डिझेल वापरतोय. त्या बाबतीत आणि महाराष्ट्रातच ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे. व्यापक प्रमाणामध्ये ती महाराष्ट्रात वापरण्याच्या बाबतीत चर्चा झाली आणि उद्या आपल्या ST बसेसमध्ये जर हे नवकरणीय डिझेल वापरलं तर MSRTC म्हणजे आपल्या महामंडळाचे साधारण 750 कोटी रुपये दरवर्षी वाचणार आहेत. याबद्दलची पूर्ण माहिती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मी दिली. त्याचबरोबरीने धाराशिवचा जो एअरपोर्ट आहे त्या हवाई धावपट्टीवरती आपण UAVचं टेस्टिंग आणि R&Dची फॅसिलिटी करायचं ठरवलं आहे. दीपक कपूर साहेब आपले जे नवीन MADCचे CEO आहेत त्यांच्याकडे प्रस्ताव सोमवारीच दिला आहे आणि देशातलं पहिलं UAVचं टेस्टिंगचं फॅसिलिटी आणि R&D आणि इनोव्हेशनचं हब, अगदी इन्क्युबेशनचं हब
धाराशिवला करण्याच्या बाबतीतली चर्चा झाली. परंतु तुमचा राजकीय विरोध कायम असणार आहे का ओमराजे निंबाळकरांना? ओमराजे निंबाळकर तर म्हणतात माझा राजकीय विरोधक तुम्ही आहात, मग तुम्ही त्याचे आहात का? मग नाही, मी मैत्री मांडताय. माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे की एखादी व्यक्ती जेव्हा NDA मध्ये येते तेव्हा ती NDA मधली असते. यापेक्षा अधिक बोलण्यासारखं आहे असं मला नाही वाटत. परंतु 29ला जर ते उभे राहिले तर तुम्ही त्यांना पाठिंबा, तुम्ही त्यांना मदत करणार? जो पक्ष ठरवेल, शेवटी भारतीय जनता पार्टीचा मी एक कार्यकर्ता आहे. पक्ष जो काही ठरवेल, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आमचं नेतृत्व जे म्हणेल ते बिलकुल मी करणार. तुमची राजकीय गोष्टी झाली आहे का मग या सगळ्या पक्षप्रवेशानंतर? माझी राजकीय गोची व्हायचा प्रश्नच नाही आहे, कारण या सर्वांना आवर्जून आता मी स्वागतच केलं ना त्यांचं. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. योग्य वेळेस काही गोष्टी नक्की बोलेन मी, आज नाही. धाराशिवमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. ओमराजे निंबाळकर आलेले आहेत NDA मध्ये, त्या संदर्भात चर्चा झाली. ते त्याबद्दल नवीन काहीच नाही आहे. म्हणजे आता तुम्हाला जे समजायचं समजून घ्या, हा विषय काही नवीन नाही आहे. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.